चला तर मग आज आपण एक नवीन रेसिपी ट्राय करूया. कोणाकोणाला तर वांग्याची भाजी अजिबातच आवडत नाही, पण या पद्धतीने केल्यास नक्की आवडेल. एकदा नक्की ट्राय करा. तर सगळ्यात पहिले मी कढाई गॅसवर ठेवली आहे. त्या कढाईमध्ये 1 वाटी शेंगदाणे भाजून घेणार आहे. बघू शकता तुम्ही मस्त असे लो फ्लेमवर शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि फुल गॅस करून नाही भाजायचे. लो गॅसवरच भाजायचे, जेणेकरून ते आतून व्यवस्थित भाजल्या जातील. आणि आता त्याच कढईमध्ये मी यामध्ये खोबरं पण भाजून घेणार आहे. खोबरं पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला वाटल्यास तुम्ही टाकू शकता, नाहीतर तुम्हाला नाही आवडत असेल तर नाही पण टाकू शकता. तर मग मी आता इथे स्वच्छ धुवून वांगे घेतलेले आहे. मी पावशेर वांगे इथे स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे आणि परत एका काचेच्या भांड्यामध्ये पाणी टाकून घेतलं आहे वांगे कापून त्यामध्ये ऍड करण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता मी आता इथे वांगे मस्तपैकी छान असे कापून घेणार आहे. वांग्याचे सर्व वरचे देठ वगैरे आणि ते काटे असतात ना, ते काढून घ्यायचे व्यवस्थित असे. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे करा, म्हणजे काही प्रॉब्लेम येणार नाही. बघू शकता तुम्ही मी वांग्याचे असे मधोमध 4 काप करून घेतले आहे. त्याच पद्धतीने आपल्याला आता सर्व वांगे कापून घ्यायचे आहे. असं या रेसिपीला म्हणजे भरलेली वांगे असंही म्हणतात. तर भरलेली वांगी यासाठी की आपल्याला या वांग्याच्या मध्ये मसाला भरायचा आहे, म्हणून यासाठी आपण ते असे 4 भाग करून घेणार आहोत. तुम्हाला जर 2 भाग करायचे असेल तर करू शकता, पण 4 भाग केल्यामुळे पूर्णपणे व्यवस्थित यामध्ये मसाला भरला जातो. अशा पद्धतीने मी सर्व वांगे कट करून घेतले आहे आणि पाण्यामध्ये बाजूला ठेवून दिले आहे. तर मग आता आपण या वांग्यामध्ये भरलेल्या मसाल्याची तयारी करूया. तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेले शेंगदाणे आणि खोबरं टाकलं आहे. तुम्हाला जेवढे शेंगदाणे जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त घालू शकता. त्यानंतर मी लसूण पाकळ्या यामध्ये टाकले आहे 5-6. 1 चमचा तिखट टाकला आहे. 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, दुसरं आहे ते तरीचं तिखट आहे आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला असं मी यामध्ये टाकलं आहे आणि थोडीशी हळद, चवीप्रमाणे मीठ मी यामध्ये घालणार आहे. तुम्ही तुमच्या साहित्यानुसार किंवा चवीनुसार ऍड करू शकता. नंतर यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घातली आहे. आता मी हे सर्व मिक्सरला बारीक करून घेणार आहे. बघू शकता तुम्ही. आता आपण वांगी कापलेली होती त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून मस्त असं मी त्याला वॉश करून घेणार आहे. मीठ टाकल्यामुळे त्यामध्ये खराब पाणी किंवा खराब झालेले जंतू वगैरे असतात तर पूर्णपणे निघून जातात. त्यासाठी मी इथे मीठ टाकून पाणी वांगे चांगल्या प्रकारे वॉश करून घेतले आहे. आता आपला मसाला पण रेडी आहे. मी हा मसाला एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे, जेणेकरून आपल्याला वांगीमध्ये भरताना सोपं जाईल त्यासाठी. बघू शकता तुम्ही. तर आपल्याला आता एक एक करून वांगे घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अशा पद्धतीने मसाला भरायचा आहे. जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने आपण त्यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे. तुम्हाला जर जास्त मसाला आवडत असेल तर तुम्ही जास्त देखील भरू शकता. पण शक्यतो त्यामध्ये जेवढा मसाला बसतोय ना, तर आपण तेवढाच भरू शकतो. कारण जास्त जर मसाला भरला आपण तर ते वांग्याची खाफ किंवा ते सवते वांगे ना, म्हणजे अखंड वांगे ना, ते तुटू शकतात. तर तुम्ही बघू शकता मी या पद्धतीने त्यामध्ये मसाला भरत आहे. आता माझ्या इथे सर्व वांग्यामध्ये मसाला भरून तयार झालेला आहे. तर मी आता एका कढाईमध्ये 2 किंवा 3 फळे तुमच्या टेस्टनुसार तुम्ही यामध्ये तेल घालू शकता. तर मी थोडं जास्तच तेल टाकलं आहे यामध्ये. तर मी साधारण 3 पळी तेल यामध्ये ऍड केलेलं आहे. त्यानंतर मी यामध्ये मोहरी, जिरे असं टाकून फोडणी घालत आहे. आता मी यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून फोडणी घातलेली आहे आणि आता मी यामध्ये थोडीशी वरतून पण कोथिंबीर टाकली आहे. त्याच्यानंतर मी सर्व एक एक करून यामध्ये वांगे टाकले आहे. तर वांगे मस्त असे तेलामध्ये फ्राय होऊन द्यायचे थोड्या वेळासाठी.
आणि कंटिन्यू त्याला चमच्याने किंवा पळीने हलवत राहायचं जेणेकरून ते जळणार नाही. आपण मसाल्यामध्ये तर मसाले ॲड केलेच होते अगोदर शेंगदाण्यामध्ये. पण आपण यामध्ये पण 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि अर्धा चमचा हळद परत यामध्ये टाकणार आहोत. जेणेकरून आपला रस्सा देखील व्यवस्थित होईल आणि एवढं टाकून त्याला परत चांगलं हलवून घ्यायचं आणि थोड्या वेळ झाकण ठेवून लो फ्लेमवर याला 10 मिनिटं रेस्टला शिजू द्यायचं. त्यानंतर उघडून बघून आपण त्यामध्ये 1 तांब्या भरून यामध्ये पाणी ॲड करायचं. पाणी यासाठी जास्त टाकायचं की ते व्यवस्थित शिजले गेले पाहिजे आणि आपल्याला उरलेला मसाला जर असेल तर तो पण यामध्ये टाकून द्यायचा. बघू शकता तुम्ही आपली भाजी किती मस्त उकळत आहे आणि कलर देखील खूप छान आलेला आहे. आता आपली भाजी पूर्णपणे शिजून तयार आहे. तर बघू शकता तुम्ही किती छान आपली भाजी अशी तयार झालेली आहे. ज्यांना कोणाला वांगे आवडत नसेल ते देखील अत्यंत चवीने खातात. तर एकदा नक्की ट्राय करा ही रेसिपी.